आमरे चल. अगं लई झालं काम, चल. काय? बस हे घे, नाश्ता करून घे चल. अगं सकाळची औषधं घ्यायची, ती सरलीस होय. अगं चल खाऊन घे पटकन. आई अगं नाहीये मला भूक, करीन ना मी नंतर नाश्ता. अशी कशी काय भूक नाही ग, खाऊन घे गपचूप. तुम्ही ना मला नुसतं खा खा करून माझं वजन वाढवून ठेवणार आहे. हाय का आता ग, तू एकटी खाणारच होय तेव्हा. तुझ्या पोटात बाळ वाढतंय ते बी खाणारच आहे ना. अगं पण आई भूक लागल्यावर खाईन ना मी. अगं आमरे, बाळ चांगलं 4-5 किलोनी तरी भरलं पाहिजे की नाही, होय की नाही काकी? तर काय, बाळ चांगलं दष्टपुष्ट व्हायला पाहिजे. हिच्यासारखं नको काडी पेलवान. काय ग आई? ख्या ख्या खिक्की काय महामंडळ होय. इथं तुझ्या लिकी पायी माझ्या लेखावर संकट आलं, माझ्या जयदाच्या जीवावर बेतलं असतं आणि तुम्ही मायली की दात काढत बसलाय होय. मम्मी साहेब, जे काय झालं ते वाईटच झालंय आणि आम्हाला पण वाईट वाटतंय त्याचं. दिसते की थोबडावर किती वाईट वाटलंय ती. आईत खाऊ फुकटी आश्रित कुठली. मम्मी साहेब, ऐक खाऊ बोलायचं नाही. या घरातल्या सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळा किराणा आम्ही भरलाय आणि ते पण 1 महिन्याचा नाही 4 महिन्याचा. आणि एवढंच नाही, माझी आई आणि दीदी दिवस रात्र काम करतात, सगळी कामं करतात. त्यामुळे या पुढे आम्हाला फुकट बोलायचं नाही, कळलं ना? ए किरणा भरला मग काय उपकार केले काय? दोन जीवाची आहेस ना, तुला 4 टाइम हातरायला लागतं. ए नेबेची दणकट मम्मी बघ कशी जीप तुरतुर चालते हिची. हीच संसार केले का तुझ्या लेकीवर? हीच अशी म्हणल्यावर हिचं बाळ कसं निपजणार आहे काय माहिती. आई लय बोलतात आहे आता. अमृता, जरा शांत राहा. उगाच चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेऊ नको. काहीच दिवसांचा प्रश्न आहे. मग बराबर ते दिवस संपवा आणि निघा इकडनं. मम्मी, काय सकाळ सकाळी किटकिट सुरू केलीस तुझी? आणि काय तुम्ही दोघी पण इथंच आहे? जयद्याजवळ कोण आहे का नाही? त्याला काय हवं काय नको कोण बघणार? मी बघते. ए नाही बेट, काही गरज नाही त्याची. आम्ही मेलो नाही. तुझी काही उपकार केलेत ना आमच्यावर, तिथलं ये बघ. स्वतःची ड्युटी तर काही जमत नाही, लागली सेवा करायला. चल ग सपने. हे भेकड बेडका, तुझे आता थोडेच दिवस उरलेत. अगं हो, मलाही हेच म्हणायचं आहे. खूप थोडे दिवस उरले, लवकरच आपण एकमेकांचे होणार आहेत. आय नो मला भेटायला तू खूप अधीर झाली आहे. राईट, मला खूप मिस करते ना. आय लाईक इट, म्हणून तर तुला भेटायला येतोय मी. तू कसला येतोस रे मला भेटायला? 1 नंबरचा भित्रा आणि पळपुट आहेस तू. तू कसला येतोस माझ्या समोर? तुझ्यात हिम्मतच नाही. आय प्रॉमिस, मी तुला भेटायला येणार म्हणजे येणार. तू फक्त घरी राहा. ये, तुला चांगलीच भेटते आज. सो स्वीट ऑफ यू माय हायनेस. लव्ह यू. शांत व्हा ते. काय झालं? काय म्हणत होता? आज भेटायला येणार आहे. कुठे निघालायस? डॅडी साहेब, तुम्हाला तुमच्या आईने शिकवलं नाही का हो? जर कोणी बाहेर काही शुभ कार्याला जात असेल तर त्याला असं हे टोकू नये. ते ठीक आहे, कुठे चाललायस तेवढं सांग. डॅडी साहेब, तुमचं काही थोडं ते शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालंय का? गजनी झालात का तुम्ही? काल तुम्हीच मला चॅलेंज केलं होतं ना, विसरलात का? आणि मूर्खच झाले तो. रागाच्या भरात बोललास, तू सिरियसली निघाला? एवढं डॅडी साहेब, तो सत्या माझ्या मंजूजवळ राहिलेला मला चालणार नाही. चला येतो मी.
थांब रे थांब ना. बरं थांब. इतका ताताईपणा बरा नव्हे. मला कंट्रोल मध्ये राहायला शिक. तू त्या सत्याच्या भावावर हल्ला केलाय. सत्याच्या आईला जिभे मारण्याचा प्रयत्न केलाय. ही गोष्ट मंजिरी वाघमारेला आणि सत्याला कळली ना, तुझे हाल हाल करून मारतील ते. ओ डॅडी साहेब, मी कधी तुमच्या कामामध्ये नाक खुपसलं? कधी विचारलं तुम्हाला तुमच्या कामाबद्दल? नाही ना. मग तुम्ही कशाला माझ्या आणि मंजू मध्ये येताय? हा, माझं मी बघेल काय करायचं ते. रे थांब दया. बाप आहे मी तुझा. बापाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नकोस. जा जा. डॅडी साहेब, मला जाऊ द्या. मला माझे लिमिट क्रॉस करायला लावू नका. तुमच्या आजचं खेळणं नाहीये मी. माझ्या लाईफचे कंट्रोल मी कोणालाच दिलेलं नाही. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. किती क्यूट आहे डॅडी साहेब तुम्ही. माय क्यूट डॅडी. हो, कशाला एवढं चिडताय? काम डाऊन डॅडी, काम डाऊन. डॅडी साहेब, मला माहितीये तुम्ही अख्ख्या दुनियावर गोळ्या झाडू शकता, पण मला नाही मारणार. सोचिन तेच तर झाले ना. माझा मुलगा असल्याचा पुरेपूर फायदा घेतोस तू. डॅडी साहेब, जसं मी तुमची दुखती नसे ना, तसं तुम्ही माझ्या जीव की प्राण आहे हो. स्वाभिमान आहात तुम्ही माझा, गर्व आहात माझा. आणि त्या चिरकुट सत्यानं माझ्या गर्वाला ठेच पोचवली आहे. तेच बदला घ्यायला चाललोय मी. पण डॅडी साहेब, आपली पद्धत थोडी डिफरंट आहे हो. तुम्ही त्याच्या शरीरावर घाव केला ना, मी त्याचा काळीच चिरणार आहे, काळीच चिरणार. डॅडी साहेब, अहो तुम्ही काळजी नका करू. काही नाही होणार आहे मला. आय विल बी सेफ अँड आय विल बी बॅक होम. ओके, प्लीज काळजी घ्या. कार्यांवर लक्ष ठेवा. पशा, अमोल, अंकुश, लवकर या. काय झालं सत्या दादा? का बोलवलं एवढ्या घाईत? हे बघा, ज्या माणसानं जयदेवर हल्ला केलाय तो परत वाघमाऱ्यांना त्रास देतोय, परत इथे यायची धमकी देतोय. पण सत्या दादा, आपण त्याला एवढं का घाबरतोय? असल्या पोकळ धमक्या देतो, गर्दीचा फायदा घेतो आणि पळतो. एकदा भेटला ना, त्याला बघूच आपण चांगलं. आपण त्याला घाबरायचं नाही आहे, पण जर तो इथं आला तर त्याच्यात चांगल्याच मुसक्या ओळायच्यात. त्यासाठी नीट लक्ष द्यावं लागेल. घराच्या चारी बाजूने पहारा द्यावा लागेल. आलं लक्षात? हो सत्य दादा, ह्या दोघांना पुढचं गेट देतो, मी मागचं गेट सांभाळतो. ठीक आहे, एकदम चोख बंदोबस्त होतो दादा. ठीक आहे. आणि ऐका, अगदी काही संशयास्पद वाटलं तर जयदीप भाऊजींसारखं एकट्यानं सगळं हँडल करायला नका जाऊ. एकमेकांना फोन करा, सावध करा, आणि सगळ्यात आधी मला अपडेट करा. मी सांगेन काय करायचं ते. हो वहिनी. ठीक आहे, जाऊ लागा कामाला. चला. हॅलो, गुड मॉर्निंग. तुम्ही
इथं कसं काय? मम्मी साहेबांना भेटायला आलोय. मी इथून जात होतो तर म्हटलं त्यांची तब्येतीची चौकशी करावी. कशा आहेत त्या? बरे आहेत दादा. गुड. काय झालं? हे घाईत निघून का गेले? सगळं ठीक आहे ना? नाही नाही, सगळं ठीक आहे. नक्की ना? नाही, तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे माझी काही मदत हवी असेल तर मी नक्कीच करेल. आता मम्मी साहेबांच्या अनुभवावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी जे काही करेल तुमच्यासाठी चांगलंच करेल. आणि सत्यदादा, मंजू, आय मीन मंजिरी मॅडम, तुमच्या दोघांची मदत करण्याचं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तेवढंच समाधान मिळेल ना? या. ठीक आहे, आधी तुम्ही या तरी. थँक्यू. काय झालं सत्यदादा? काही मेजर इश्यू आहे का? पर्सनल? वर्क रिलेटेड? नाही, वर्क रिलेटेड पण असेल तर सांगा. कारण मी IT प्रोफेशनल आहे ना, तर एस्पेशली हे हॅकिंग वगैरे यात स्पेशलायझेशन आहे माझं. तुमच्या IT सेलपेक्षा बेटर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर आम्ही काम करतो. अहो, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय असं वाटतं काय माहिती? ओके, नसेल सांगायचं तर इट्स फाईन. तुमचे चेहरे तसं सांगत होते म्हणून बोललो. एनिवेज, आर्यन, हे बघा, तुम्ही आता आमच्या मम्मीचा जीव वाचवलाय, त्यामुळे आम्ही विश्वास ठेवू शकतो तुमच्यावर. थँक्यू. एक माणूस आहे. माणूस कसला? सायको आहे. वाघमाऱ्यांना त्रास देतोय, म्हणजे ह्यांच्या मागा लागला. व्हॉट? कोण आहे हा माणूस? दादा, जो तुमच्याशी पंगा घेतोय, एका पोलीस इन्स्पेक्टरला त्रास देतोय आणि आपण काहीच करू शकत नाहीये. आम्ही त्याला पकडण्याचे खूप प्रयत्न केले, पण तो आजपर्यंत हाती नाही लागला. तो माणूस ज्या नंबरवरून मला फोन करतोय तो नंबर सुद्धा ट्रेस होत नाही. माहित नाही कुठली टेक्नॉलॉजी वापरतोय. लय शातीर दिमागाचा माणूस आहे. आणि मम्मी बरोबर जे काय घडलं, म्हणजे तिला जो शॉक लागला होता, ज्यात तुम्ही मदत केली, त्याच्या मागे बी त्याचाच हात होता. हो माय गॉड, एवढा डेंजरस आहे तो? नाही, डेंजर नाही, विकृत आहे. मित्र एक नंबरचा, मागून वार करतोय. माझ्या भावावर पण हल्ला केला त्यानं. व्हॉट? म्हणजे माझ्यावरच हल्ला करायला आला होता तो, पण माझा लहान भाऊ जयदीप तो मध्ये आला आणि मी वाचलो. कसा आहे तुमचा भाऊ आता? म्हणजे काही सिरियस इंजुरी झाली नाही ना त्याला? नाही नाही, ठीक आहे, तो देवाच्या कृपेने तसं काही झालं नाही. थँक गॉड. हा जो कोणी पण आहे ना, त्याला आपण सोडायचं नाही. चांगलंच ट्रॅप लावून पकडू त्याला. तुम्ही हे सगळं मला त्या दिवशी का नाही सांगितलं? मी काही ना काही तुमची मदत करू शकलो असतो ना. आतापर्यंत तो माणूस जेलमध्ये असता. एनिवेज, देर आहे दुरुस्त आहे. ठीक आहे, मी आत्ताही तुमची मदत करू शकतो. हा जो कोणी पण आहे ना, त्याच्यापर्यंत पोहोचणं कठीण टास्क नाही आहे. कसं पोचणार? म्हणजे तुम्ही इतक्या सहज बोलताय म्हणून विचारते. मंजिरी मॅडम, तुम्ही विसरलात का माझं प्रोफेशन? अहो, IT एक्सपर्ट आहे मी. आणि हे असले टेक्निकल हॅकर्स जे असतात, त्यांना पकडण्यासाठी माझं स्पेशल कोर्स चालू आहे. म्हणजे त्याचं लोकेशन तुम्ही सहज ट्रेस करू शकता? ऑब्विसली. फार कठीण काम नाही आहे ते माझ्यासाठी. आय मीन, ते खूप सोपं आहे माझ्यासाठी. एकच नंबर. आजच त्यानं वाघमाऱ्यांना धमकी दिली. तो येणार आहे आणि यायच्या आधी तो फोन करू शकतो त्यांना. तुम्ही जर आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली तर मी आयुष्यभर ऋणी राहील तुमचं. सत्या दादा, मी काय उपकार म्हणून तुमची मदत करत नाहीये. तुमच्यासारख्या भल्या माणसांची मदत करण्याचं भाग्य लाभलंय मला. अजून काय हवंय मला? ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्यावर उपकार करतोय, तर वेळ आल्यावर मला जे हवंय ते मी तुमच्याकडनं घेईलच. म्हणजे? हो, गंमत करतोय दादा. चला कामाला लागूया, उशीर होतोय. लेट्स गो. चला या. तुम्ही? हाय. आई, आई, काय ग? आई, हे तेच ज्यांनी मला किराणा माल घेताना मदत केली. हे आहेत व्हय? अहो, राहू दे, काय करताय? आर्यन, या ना, बसा तुम्ही, आपण कामाला सुरुवात करू. हो.
मी पाणी आणते. काय चाललंय सगळं? घराला काय थिएटर बिटर बनवायचंय का काय? हो, मल्टिप्लेक्स. हाय का आता कशाला लई गर्दी होईल लोकांची. आहो सपना वहिनी, काय तुम्ही पण त्यांचं बोलणं सिरियस घेताय? पिक्चर नाही हे हो दादा, जयदीप दादावर ज्यांनी हल्ला केला की नाही त्याला पकडण्यासाठी मदत करतोय. होय का? चालू दे तुमचं. ओके, द सेटअप इज डन. आता जर त्याचा तुम्हाला फोन आला तर त्याला हे अजिबात कळणार नाही की मी तर त्याला ट्रॅक करतोय. हां, पण तो जर खूपच जिनियस असेल तर तुमच्या बोलण्याच्या टोनने त्याला अंदाज येऊ शकतो. सो प्लीज तुम्ही नेहमीप्रमाणे जसं रागात बोलता ना, सो मेंटेन दॅट टोन. ओके? पण मी काय म्हणते, तो जो कोणी माणूस आहे त्याच्याशी मंजू दीदी रागातच बोलते हे तुम्हाला कसं माहिती? हो, कॉमन सेन्स आहे ना तो. एखादा माणूस जर पोलीस इन्स्पेक्टरला त्रास देण्यासाठी फोन करतोय तर ते त्याच्याशी रागातच बोलतील ना, प्रेमात थोडी ना बोलणार आहे. मॅडम, तुम्ही तुमचा फोन देता प्लीज? हा. थँक्यू. हा, आता तुम्ही त्याच्याशी नेहमी प्रेमानेच बोलत असेल तर प्रेमानेच बोला. हा, उगाच चेंज इन टोन जाणवायला नको ना, कारण तो खूप चतुर आहे. चतुर नाही, महा चतुर माणूस आहे. काय झालं? काय नाही, नाईस वॉलपेपर. गुड कपल. नाही, या सत्याला मंजूच्या स्क्रीन सेव्हरवरून आणि तिच्या आयुष्यातून कायम सोडून लावलं ना तर नाव आर्यन तात्यासाहेब मोहिते सांगणार नाही. नुसतंच काय मम्मी पुढे बोल. मम्मी, त्यो आलाय. ते कोण? ते तुम्हाला शॉक लागला होता तेव्हा त्यांना वाचलं होतं बघा. तो हँडसम, तो आलाय. ती गुणी कनवाळू माये लेकरू आलाय. पण तो कशाला आला इकडं? ते एक जॉब सत्यभोजना काहीतरी मदत करतोय. मदत? कसली मदत? अहो, ते एक जॉबाईच्या मागं नाही का कोणतं पोरगं लागलोय, त्रास देते बघा, फोन करतोय सारखं. जयड्यावरती जो हल्ला झाला का नाही तो भी त्यानंच केला असा संशय बघा, आणि त्याला पकडण्यासाठी म्हणून त्यांची मदत करतोय. काही सपने, पण ती नेबट ह्याची का मदत घेते? ती स्वतः पोलीस आहे ना, मग वर जे काय नसती मिरवायला घालते काही. आणि ती पोरगा कशी मदत करणार ह्यांची? तोच नवीन आहे की इथं. आता ते काय मला माहित नाही बघा, ते मोबाईल मध्ये लोकेशन वगैरे बघून काहीतरी कळतंय बघा त्याला. तसं असेल तर ठीक आहे सपनी, पण तुला सांगते त्या नेबळटवर माझा जरा बी विश्वास नाही बघ. नाटक करत असणार ती. तो पोरग जी मेसेज करते की नाही तिला, ते दुसरं तिसरं कोणी नाही, त्या नेबळचा जुना आशिक असणार. आशिक सत्याला सोडचिठ्ठी दिली तेव्हा तिथंच हिनं त्याच्याशी गाठ बांधली असणार आहे. आणि पुन्हा आपल्या माया प्याल्याची श्रीमंती बघून हे जर डोळं लकाकला असणार, आणि पुन्हा ही इकडे आली असणार. बघ वया, मम्मी, हे म्हणजे त्या हिंदी पिक्चर मधल्या सायको आशिक सारखं दिसतंय कोणतरी डेंजर. पण तो काही घावत नसते बघ ह्यांना. मम्मी, ते सापडू नाही तर नको सापडू दे, नंतर बघू आपण. पण त्याआधी ती मानिनी पर्यंत पोहोचली आणि ती सापडली ह्यांना तर. मम्मी, अहो सत्यभाऊजींना कळलं का नाही का तुम्ही आणि मी मिळून ते मानिनीनं किडनॅप केलंय. आपल्या दोघींचं तोंड बी बघणार नाहीत बघा. सत्यभाऊजी एक जोबेनं घेतील आणि घराबाहेर पडतील बघा, दुसरी चूल मांडतील.
मम्मी मला काय वाटतंय तुम्ही ताबडतोब लवकरात लवकर बंदोबस्त करून टाका बघा त्यांचा, नाहीतर तुम्ही आणि मी हाय बसू खडी पोडत. झोपला काही सगळे खायला का नका शेंडा तोंडाला मग बोलत असते आपण चांगलं बोलत की तू समजा ती घावलीच तर ती आपल्याबद्दल काही सांगू शकणार नाही का? ते हे हुबलं खापण्यात तिची मेमरी लॉस झाली नाही का लॉस विसरले. तेव्हा ती आपल्याबद्दल काही सांगू शकणार नाही तेव्हा तू टेन्शन घेऊ नकस काय तू फक्त त्या नेबरेटला सत्यापासून कसं लांब करायचं का नाही ह्याचा विचार कर. हा करते. वाघमारे काय झालंय? कुठं काय काय नाही. भाऊ मग अशा अस्वस्थ काय तुम्ही? फेऱ्या का मारता? मी आहे ना तुमच्या सोबत. वाघमारे हे बघा, आपण दोघं सोबत असलो ना की आपल्यासाठी काहीच कठीण नाही आहे. आणि तो जो कोणी माणूस आहे त्याला लवकरात लवकर शोधून काढू आपण. सध्या मी काय घाबरलेले नाहीये, माझा फक्त संताप होतोय. आणि तू माझ्या सोबत आहेस माहितीये मला. तो माणूस ना एकदा माझ्या समोर येऊ दे, कशी जन्माची अद्दल घडवते बघ त्याला.